नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याच्या मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। गोव्यातील ट्रॅफिक व्यवस्थेवर आता ड्रोन ठेवणार नजर। आता ड्रोनद्वारे होणार राज्यातील ट्रॅफिक मॉनिटरिंग। ट्रॅफिक जाम झाल्यास वाहतूक पोलीस पोहोचणार तात्काळ। गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांची माहिती। माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उत्पल पर्रीकरांची भाजप एंट्री केंद्र ठरवणार। केंद्र पातळीवर जो निर्णय होईल तो राज्याला मान्य करावा लागणार। भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडेंचे प्रुडंट वृत्तवाहिनीच्या हेड ऑन कार्यक्रमात वक्तव्य। आता यंत्राद्वारे पकडणार नशा करणाऱ्यांना। अल्कोमीटरच्या तत्वावर चालणारं सोटोक्सा मशीन गोवा पोलिसांच्या ताफ्यात। लाळेचा नमुना यंत्रात टाकून मिळणार निकाल। रविवारी वागातोर येथे केली यंत्राची चाचणी। अंमली पदार्थ सेवन केलेल्या 7 जणांवर कारवाई। गोव्याची शान मानपुरात बाजारात आला, मात्र आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर। तब्बल 6000 रुपये प्रति डझन आंबा, ग्राहकांचा हिरमोड। आणि उष्मा वाढतोय, काळजी घ्या, पुढील 2 दिवसात तापमान वाढणार। किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोवा पोलीस नवीन यंत्रणा घेऊन येत आहेत। आता ड्रोनद्वारे ट्रॅफिक मॉनिटरिंग करण्यात येणार आहे। ट्रॅफिक जाम झाल्यास वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळवणार आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली आहे। गोवा पोलिसांच्या ताफ्यात आता 3 नवीन ड्रोनची भर पडणार असल्याचं उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितलं। या ड्रोनचा उपयोग प्रामुख्याने गोव्यातील ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी केला जाणार आहे। ट्रॅफिक सोबतच इतर आवश्यक कामांसाठी देखील हा ड्रोन उपयोगी पडणार आहे। यासाठी सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाली आहे। एका खासगी कंपनीद्वारे हे ड्रोन पोलीस खाते खरेदी करणार आहे। बिडिंग आणि टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 2 ते 3 महिन्यात हे ड्रोन जनतेच्या सेवेसाठी पोलीस खात्यात वापरात येणार असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना दिली आहे। टुडे एक कंपनी हमारे पास अप्रोच किया था, पैरस टेक्नोलॉजीज। दे आर एक्चुअली मैन्युफैक्चरर्स इन ड्रोन, सो दे gave us a demo. It actually gives us also insight how and various usages, how a drone can be used and what are the different purposes for which the drones can be used. Basically, drones are used for crowd management, traffic management, as well as for any surveillance as well. The most important purpose is for traffic and crowd management. The Goa police is in the process of purchasing drones, but very soon we will be having some drones which can be used for various purposes. So this is actually, in fact, our Honorable Prime Minister as well as our Honorable Chief Minister always directs and wants our Goa police to be very smart and up to date with the latest technology, and this is part of that venture to increase the technological usage and usage of more technology in policing to give better services to the society and citizens, and reduce the number of human resources which are used. For example, if you have to control traffic management, we deploy 10 people at different locations. So suppose we have a drone. From the top we are able to see where there is more traffic. Instead of putting 10 people at different areas, one person is watching the drone video, and if he sees like this particular area if there is more traffic, only 1 or 2 person may be used for that particular area instead of deploying people at different areas. So it means the amount of human resources which is being used can be reduced by using this technology. So the 8 people which are left behind can be used for some other purpose. So sir, ये टेक्नोलॉजी कब से मिलेगी आपको यूज करने के लिए? Most probably within 1.5 to 2 months we will be embracing this technology and we will be buying drones. So sir, पहले आप कितने परचेस करेंगे वो कुछ डिसाइड अभी किया? we have got approval for 3 drones. We have almost placed the completed the bidding process, tendering process हमारा खत्म हुआ है. We are waiting for some approvals. As soon as that approvals are required, we will issue the work orders and we will be getting the drones within, I hope within after the work orders are issued within 45 days. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उत्पल पर्रीकरांसाठी सध्याच्या परिस्थितीत भाजपची दारं उघडी की बंद याचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होऊ शकतो, असं भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी म्हटलंय। प्रुडंट वृत्तवाहिनीवर हेड ऑन कार्यक्रमात ते बोलत होते। उत्पल पर्रीकराक पक्षाचे दार उघडे आहात।
न्ही तें कशें आसा की तें इट इज नॉट इन म्हज्या हातीन ना तें इट इज अ सेंट्रल, कारण ताका लास्ट मिनीट पर्यंत म्हज्या हातूंतल्यान हांवें खूब प्रयत्न केलो, कांय आमच्या मध्यस्थी करपाचो प्रयत्न केलो, हांव खुबदां ताचे कडेन उलयलो, ताका 1-2 तास ताचे कडेन घेवन बसलो एक मध्यस्थी घेवन की वचप ना, कारण कशा पद्दतीन हें करपाक जाय, पण त्या वेळार त्यांनी म्हजें आयकलें ना. त्यामुळे आमच्या सेंट्रल लिडरशीप ताचे कडेन संपर्कान आशिल्ले, ते उलयले, तेंचें ताणें आयकूं ना. त्यामुळे तेची दारां ओपन की बंद हो विशय हांव कांय करपाक शकना. इट इज एट द सेंट्रल लेवल. वैयक्तीक पावंडर ना, वैयक्तीक पावंडर पार्टी भितर वैयक्तीक कांय आसना. प्रदेश अध्यक्ष वैयक्तीक नसता. एकदां हांवें वैयक्तीक मत मांडलें, तें वैयक्तीक हांव मांडपाक शकना, कारण हांव पार्टीचो प्रदेश अध्यक्ष. त्यामुळे पार्टीचे जे निर्णय जाता तो पार्टीचो निर्णय आसता. इट इज नॉट वैयक्तीक. त्यामुळे हांवें एखादें कितें जरी उलयलें जाल्यार तें वैयक्तीक जावं शकना, तें पार्टीचेंच जाता. त्यामुळे तुम्ही वैयक्तीक म्हणटात की उत्पल पर्रीकाराक जर दिसलें फाल्यां की पक्षात परत येवचें, ताजो निर्णय केंद्रांतल्यानूच जातलो. केंद्रांतल्यानूच जातलो, हांगा जावपाचो ना. हांगा जावपाचो ना. तो निर्णय केंद्रा कडल्यान जातलो. लक्ष्मीकांत पार्सेकराक दारू उगड्या. त्याचोय निर्णय आसा तो केंद्रांत, कारण ह्या सगळे काढून बॉल दिल्ली मारतात. कारण तांकां लास्ट पर्यंत केंद्रान जें कितें सांगपाक जाय तें पूर्णपणे सांगिल्लें. कारण आमी लास्ट डे ज्या वेळाचेर आमी गेल्ले त्या वेळार लक्ष्मीकांत आमी स्पेशल फ्लायटीन येताले. त्या दीस हांव आशिल्लो, आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सतीश धोंड तेन्ना संघटन मंत्री आशिल्ले, आनी श्रीपाद नायक. आमी चौगूय जाण आमी दिल्ली गेल्ले, आनी येतना तांकां सगळें सांगपाक जाय तें सगळें कन्विन्स करपाचें काम सेंट्रलान त्या वेळाचेर केलें. अमित शाह उलयले, नड्डाजी उलयले, आमचे देवेंद्र फडणवीस जी उलयले, सगळे तांचे कडेन उलयले. आनी त्यामुळे तांचो निर्णय थंय जाल्या कारणान तांचे निर्णय हांव करपाक शकना न्ही. बाकीचे कोण आसत जाल्यार डेफिनेटली निर्णय आमी करतात. ही 2 स्पेशल केसीस तुम्ही दिल्ली दवरतात. दिल्ली दवरतात, आमचे ना. गोव्याची ओळख असणारा मानकुराद आंबा बाजारात दाखल झालाय. मात्र आंब्याचे दर ऐकून ग्राहकांचा हिरमोड झालाय. काय आहेत आंब्याचे दर पाहूयात. गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद आंबा बाजारात आला खरा, पण त्याचे दर ऐकून हिरमोड झाला असं म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. कारण तब्बल 6,000 रुपये प्रति डझन याप्रमाणे सध्याचा दर आहे. पहिल्यांदा बाजारात दाखल होणारे आंबे खाणारा श्रीमंत वर्ग आहे. त्यांच्यासाठी हा दर परवडणारा असू शकतो. मात्र इतर ग्राहकांनी दर ऐकूनच खिसे चाचपले आहेत. आतापर्यंत बाजारात पहिल्यांदा मानखुराद दाखल करण्यात शिवोली गावानं मान पटकावलाय. शिवोलीतून प्रत्येक वर्षी मानकुराद आंबा सर्वप्रथम बाजारात येतो. गोव्यात मानकुराद आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. मानकुराद ही गोव्याची ओळख आहे. देशात इतर कुठेही हा आंबा पोहोचत नाही, परंतु परदेशात मात्र या आंब्याची निर्यात होते. ठराविक शेतकरीच हा आंबा निर्यात करतात. कोकणातून हापूस आंबा परदेशात जातो. हापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. तशी गोव्यात मानकुराद बाबत स्थिती नाही. हाँ ये फाटे में मासो आम स्टार्टिंग का मासो मारेगा मानकुराद आंबो. हय मानकुराद आंबो. आनी एक थोड्या तेंपान तुका जातो 1-1.5 म्हयन्यांनी सवाय जाता. आंब्या रेट किती आसा सद्याक? 1,003 आहे. मानकुराद 1,003. आणि हे पण आंबे लागला बरें? हय हे फाटी चड लागले. आतां मागूच लागले. फाटल्यान ना एक म्हयन्यान 2 म्हयन्यान लेट जातलो. पूण फुल्ला चड फुल्ले. हे फाटी चड फुल्ले, भरपूर फुल्ले. काजूय फुल्ले, आंबे आमी बिब्या येवपा लागले. बिब्या येवपा लागले. आनी समज वेदर बरो जाल्यार बरो मेळटलो न्हू आंबो? हय वेदर बरो जाल्यार बरो. हे फाटी मातशें हें जालां. पुढचे फाटी हवामान पावस हे तेणी जायत चड फुलो नासले. आतां हवामानाचें बी बरें आहा आनी आमी चड फुल्ले. काजू खूब फुल्ले. मानकुरादा भायर आनी खूब आंबे येयले. आनी हे पळय मसुराद येयले. आपूस येयले. आपूस आत्यान म्हणटा घेयलो सगळो काबार. आपूसय म्हारग, मसुराद म्हारग. उजगांव ते हाडले हे रायतुरा कुट्टरे ते वता. पयलीं इगोजीचे मी पयलीं जाता ते पयलीं हाडटाले. कितें नांव बाबा? सकल बाजारांत इगोजी कडले म्हणून पयलीं जाले. नांव तुगेलें? नरेंद्र नायक.
अनेक ठिकाणी आंब्याची झाडे मोहरलेली दिसतायत, काही ठिकाणी लहान फळंही लागलेली आहेत। सध्या उष्ण दमट तापमान असल्यानं आंबा पीक वाढीसाठी ते पूरक आहे। ढगाळ वातावरणाचा मोहरावर विपरीत परिणाम होतो, परंतु अलीकडे वातावरण स्वच्छ आहे। शिवाय आंबा काजू पिकासाठी ते पोषक आहे। मानकुराद बरोबर पायरी आंबाही बाजारात आलाय। तोतापुरी काही दिवसात बाजारात येण्याची शक्यता असल्याचं फळ विक्रेत्यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। तुम्ही ड्रग्ज सेवन करताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। गुपचूप ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना शोधून काढत त्यांना अद्दल घडवण्यासाठी गोवा पोलीस सज्ज झालेत। लवकरच पोलिसांच्या ताफ्यात एक नवं यंत्र आलंय। पाहूयात सविस्तर वृत्त। चोरी करताना पकडला गेला तर तो चोर ठरतो। एकदा चोरी करून चोरीचा माल हडप केल्यावर अनेकदा चोर आपण चोरी केलीच नाही असं म्हणतो। पण ड्रग्सच्या बाबतीत मात्र हे निकष लावणं चुकीचं ठरणार आहे। पोलिसांना असं एक यंत्र गवसलंय ज्यात ड्रग्स सेवन केल्यानंतरही सेवन करता पुराव्यासह सापडणार आहे। सरकारने गोवा ड्रग्स मुक्त करण्याचा नारा दिल्यानंतर पोलिसांनीही ठोस पावलं उचलली आहेत। अंमली पदार्थ विरोधी कक्षासह गुन्हे शाखा, जिल्हा पोलिसांनी ड्रग्स खरेदी विक्री करणाऱ्यांसह त्यांचं सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई सुरू केली आहे। ड्रग्स घेतल्याची चाचणी सोटोस्का या अत्याधुनिक मशिनीद्वारे करून वागातोर येथे शनिवारी रात्री 7 पर्यटकांना ताब्यात घेण्यात आलं। शनिवारी रात्री वागातोर येथील काही रेस्टॉरंटमध्ये या मशीनचा वापर करत संशयास्पद व्यक्तींची तपासणी केली गेली। यावेळी 7 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं। त्यांना हणजूड पोलिसांनी ताब्यात घेऊन गोमॅको इस्पितळात त्यांची रक्त तपासणी करण्यात आली आहे। हा अहवाल येण्यास काही वेळ लागतो, मात्र या अत्याधुनिक मशीनमुळे तपासणी झटपट आणि घटनेच्या ठिकाणी करणं शक्य होणार आहे। ही मशीन पोलीस खात्याच्या ताफ्यात आल्यावर ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना वचक बसू शकतो। ड्रग्ज खरेदी विक्रीसह त्यांचं सेवन करणं ही कायद्यानुसार गुन्हा आहे, असं पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितलंय। सोटोस्का हे मशीन खाजगी कंपनीनं उत्पादन केलं आहे। या मशीनची किंमत सुमारे 10 लाख रुपयांच्या आसपास आहे। हे मशीन सध्या फक्त गुजरात आणि केरळ पोलिसांकडे आहे। या मशीनच्या मदतीनं एका वेळी 6 प्रकारच्या ड्रग्सची माहिती मिळू शकते। मशीनला जोडण्यासाठी प्रिंटर आहे, तसंच चाचणीसाठी कॅट्रिजेस आहेत। सर, जो कल रात को आपने रेड किया था उसके बारे में क्या कहना चाहेंगे? वो कौन सा वाला वो मशीन है जो आप यूज़ करते हो ड्रग्स आइडेंटिफाई करने वाला? सैटरडे नाइट को एंटी नारकोटिक्स यूनिट, क्राइम ब्रांच और लोकल पुलिस तीनों ने मिलके एक जॉइंट ऑपरेशन कराया, जिसमें वी यूज्ड ए न्यू मशीन। इस मशीन का नाम है सोटोक्सो। दिस एक्चुअली कैन इंस्टेंटेनियसली डिटेक्ट वेदर एनी पर्सन हैज़ डिटेक्टेड एनी ऑफ द ड्रग्स, एम्फेटामाइन, बेंजोडायाज़ेपाइन्स, कैनाबिस, कोकेन, मेथा ओपिएट्स। दिस क्लास ऑफ ड्रग्स कैन बी इमीडिएटली आइडेंटिफाइड। गांजा भी हम इसमें पकड़ सकते हैं कि लोगों ने कंज्यूम किया कि नहीं किया। तो हमने रैंडमली लोगों को चेक किया, जिसको लगा कि वो नशे में चल रहा है रात को, वी चेकड इट एंड वी फाउंड 7 ऑफ देम were having positive signs and they were actually detained, apprehended and FIR has been registered. उनके बाद to confirm the test we have sent them for blood testing. सो सर, ये मशीन कितना फ़ायदे में होगा? जो पहले टेस्ट करने में बहुत देर लगता था वो अभी नहीं, जब पहले क्या होता है, हम लोगों को वी विल नॉट बी एबल टू श्योरली से कि मतलब वेदर सम पर्सन हैज कंज्यूम ड्रग्स और नॉट। इस मशीन से इमीडिएटली हमें पॉजिटिव साइन आता है कि द पर्सन हैज कंज्यूम्ड द ड्रग्स। ओनली प्रॉब्लम इनिशियली वी हैव टू टेक द पर्सन, देन वी हैव टू गो to the hospital and take the blood samples. Then blood samples का result FSL से आने में time लगेगा। But इसमें क्या कि instantaneously within 5 minutes we will get to know the person has consumed drugs or not. So that itself is an indication he is consumed. That gives us a power to take legal action against that person. After that we will confirm it using the FSL reports. So randomly you will going to check? Randomly. We are going to continue these operations. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात कसं काम करतं हे सोटोस्का मशीन। गोवा पोलिसांनी पहिल्यांदाच हे यंत्र वापरात आणलंय। अल्कोमीटरच्या तत्वावरच हे यंत्र चालतं। नशेबाज व्यक्तीनं अल्कोमीटरला फुंकर मारली की तत्काळ हिरव्या रंगाचा थर निर्माण होतो। तशीच प्रक्रिया या यंत्राबाबतही घडते।
अंमली पदार्थ सेवन केलेल्या व्यक्तीच्या लाळेचा नमुना घेतला असता या यंत्राद्वारे अवघ्या 5 मिनिटात निकाल मिळतो. राज्यात ड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात वाढतंय. गतवर्षी 150हून अधिक ड्रग्ज प्रकरणी गुन्हे नोंदवून 175 विक्रेत्यांना अटक झाली होती. ड्रग्ज दलाल आणि विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येत असली तरी त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. किनारपट्टी भागात नशेबाज आढळून येतात, मात्र जागेवरच तपासणी करण्याचं मशीन नसल्यानं अडचणी येत होत्या. अमेरिकेसारख्या देशात सोटोस्का मशीनचा प्रत्यक्ष वापर केला जातो. आता गोवा पोलिसांनाही सोटोस्का मशीनमुळे ड्रग्जची नशा करणाऱ्यांना वठणीवर आणण्यास सोपे होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. Honorable Chief Minister of Goa has asked all the tourists to come to Goa, to enjoy its food, culture and cuisine. There is no tolerance to drugs. Tourists ho, jo bhi ho, agar if they are consuming drugs, if they are taking to Goa to enjoy based on drug consumption, they should be very, very careful. We have to face the law. Goa police will be doing random testing, and if at all anybody is found having consumed drugs, immediately legal action will be taken. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. फेब्रुवारी अर्ध्यावर आला असतानाच गोवा आणि कोकण किनारपट्टीवर उष्णता जाणवू लागली आहे. मागील 2 दिवस किनारपट्टी भागात प्रचंड प्रमाणात तापमान वाढलंय. या धर्तीवर हवामान विभागानंही राज्यातील तापमानाबाबत महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलंय. राज्यातील हवामानात वारंवार बदल होताना दिसतायत. सकाळी काही प्रमाणात धुक्याचं वातावरण असतं, दुपारी सहन न होण्याजोगं ऊन आणि संध्याकाळ होताच थंड वातावरण असतं. या सर्वांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. मागील आठवड्यात तापमानात बरीच वाढ झालेली. पणजीत कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं. फेब्रुवारी महिन्यातच एवढं तापमान पाहून नागरिकांना चिंता सतावते. दरम्यान मागील आठवड्यातील राजधानी पणजीतील हवामानाबद्दल सांगायचं झाल्यास सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी राजधानीत 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर मंगळवारी 14 फेब्रुवारी रोजी तापमान 37.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी हेच तापमान काही अंश कमी होत 34.5 अंश सेल्सिअस झालं, तर गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी यात वाढ होत 38.2 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं. शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी 35.8, तर शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वारंवार वातावरणातील बदलांमुळे व्हायरल आजारांमध्ये वाढ झालेली दिसते. याचा प्रभाव जास्त करून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर होतोय. मुलांमध्ये डिहायड्रेशन, चक्कर येणं, तर ज्येष्ठांमध्ये घाम येऊन रक्तदाब वाढणं, हृदयविकार जाणवणं असे प्रकार घडून येत आहेत. वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांची उष्ण प्रकृती आहे अशांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सातत्यानं पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या. उन्हात जाताना पूर्ण बाह्यांचे हलके सुती कपडे वापरा. गडद रंगाचे कपडे टाळा. डोळ्यांवर गॉगल, डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ गुंडाळा. मैदानी खेळ खेळताना अधूनमधून पाणी प्या. आहारात काकडी, संत्र, लिंबू, कलिंगड, कोकम सरबत, आवळा सरबत, फळांच्या रसांचा समावेश करावा. बर्फाचा वापर टाळावा. उन्हातील कामं टाळावीत. मुख्य म्हणजे नियमित डोक्यावर तेल घालावं. नमस्कार. राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि दुपारच्या वेळेस कडक असं ऊन सध्याच्या परिस्थितीत राज्यात पडत आहे. मागील 2 दिवसात पणजीत तापमान 38% एवढा वाढला होता आणि आता हवामान खात्याकडून असा अंदाज दर्शवला जात आहे की पुढील काहीच दिवसात 37% ते 39% एवढा तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना शक्यतो दुपारच्या वेळेस आपण काळजी घ्यावी असं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्यामुळे आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जर आपण आरोग्यानं ठीक नसाल आणि दुपारच्या वेळेस जर बाहेर पडत असाल तर योग्य ती काळजी घ्यावी असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. दुपारच्या वेळेस बाहेर पडताना अंगावर जाड कपडे घालू नयेत किंवा सुती कपडे वापरावेत. त्यानंतर डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गोगल लावावं असं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे, जेणेकरून
जर कुणालाही काही रोगराया असली तर त्यावर तापमानाचा काही परिणाम होता कामा नये यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. आता खाण्यातही मोठ्या प्रमाणात बदल करण्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. खाण्यावरूनही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि गोवा प्रांतातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत किनारपट्ट्यामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल, त्यामुळे काळजी घ्या, स्वस्थ रहा. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. जगभरात नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात योगाचं प्रमाण वाढतंय. गोवा ही भविष्यात योगभूमी बनणार आहे. योगगुरू रामदेव बाबांना योगासाठी पुरेसं सहकार्य करण्यास गोवा सरकार पूर्ण तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलंय. लोकमान्य मातृभूमी पुरस्कारांचे वितरण रविवारी पणजीत झालं. यावेळी ते बोलत होते. जो योग महोत्सव, योग संगीत महोत्सव मिरामार बीच वरती पतंजली या संस्थेने आणि बाबा रामदेवने आयोजित केला, त्याबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन. कारण कोणीही गेल्या 60 वर्षामध्ये असा कार्यक्रम आपल्या मिरामार बीच वरती कधीही झाला नव्हता. तशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्या मिरामार बीच वरती पतंजली आणि बाबा रामदेवजी यांनी घडून आणला. कोणी विचारही केला नव्हता. आजपर्यंत बीच वरती म्हणजे 31 डिसेंबर सेलिब्रेट व्हायचा, 31 डिसेंबरच्या दिवशी गर्दी व्हायची, पण योगासाठी गर्दी आणि ती पण बीच वरती, हे विचारही इमेजिनही कोणी केलं नव्हतं. पण ती गर्दी सकाळी 5 वाजता म्हणजे गेले 2 दिवस आपण बघतोय की त्याच मोठ्या प्रमाणाने योग करण्यासाठी लोक मिरामारच्या त्या बीचवरती जमा होतात. आणि योगायोगाने योगाला संगीत महोत्सवाची जोड पण बाबा रामदेवने काल करून दिली. आणि कैलास खैरजी यांचं संगीत पण त्या ठिकाणी आयोजन करण्याचं काम म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी आयोजन करण्याचं काम म्हणजे साक्षात म्हणजे शिव अवतार हे आपल्या मिरामार बीचवरती त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन करण्याचा योग मला ब्रह्मेशानंद स्वामींच्या बरोबर, बाबा रामदेवच्या बरोबर त्या ठिकाणी आला. हाही एक योगायोग आहे. नक्कीच म्हणजे गोवा ही योगभूमी होण्याच्या मार्गावरती आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण जसं म्हणतोय की सन सँड सी हे आजपर्यंत गोव्यात ओळखलं जायचं, त्याला सन सँड सी हे जोडून आपण स्पिरिच्युअल टुरिझम आणि सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टी जर जोडल्या म्हणजे गोवा पुढे नेण्यासाठी इन थोडक्यामध्ये सांगेन की नवभारत निर्माणाची सुरुवात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने आझादी का अमृत महोत्सव यावेळी केलेली आहे. इंडिया ॲट रेट 75 आझादी का अमृत महोत्सव या काळामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्याला देशाची ताकद पुढच्या 25 वर्षासाठी त्या देशाची ताकद दाखवण्यासाठी, नवभारत निर्माण करण्यासाठी, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी, क्लीन इंडियापासून फिट इंडियापर्यंत तयार करण्यासाठी जे काम सुरू केलेलं आहे ते काम बाबा रामदेवजी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते काम पुढे जात आहे. आणि देश ज्या वेळेला 100 वर्षाचा होईल, नवभारत निर्माण होईल, नक्कीच गोवा ही नवनिर्माण गोव्यामध्ये आपल्याला स्पिरिच्युअल टुरिझम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. बाबा रामदेवजी यांच्या सहकार्याने स्पिरिच्युअल टुरिझम, वेलनेस टुरिझम गोव्यामध्ये वाढण्यासाठी म्हणजे फक्त या स्पिरिच्युअल टुरिझम, योग आणि याच्यासाठी आपण बघत असताना म्हणजे मी बघितलं की सगळ्यांसाठी आपण फक्त इथं गोव्यामध्ये जी लोक आहेत त्यांनाच नाही तर गोव्यामध्ये जो कोण येणार आहे त्यांना हेल्थ आणि वेलनेस या दोन्ही गोष्टी मिळायला पाहिजेत. गोव्यात फक्त टुरिझमसाठी लोक नाहीत तर हेल्थ आणि वेलनेस या दोन्हीसाठी यायला पाहिजेत आणि त्यांना हेल्थ, वेलनेस, योग हे मिळायला पाहिजे. त्यासाठी सातत्याने आपण सगळेजण मिळून जर काम करू शकलो तर निश्चितच गोवा ही योगभूमी होईल याची मला खात्री आहे. आपल्या आशीर्वादानं ती योगभूमी करण्यासाठी आपण सगळेजण मिळून ते करू. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.